काँग्रेसच्या गोटामध्ये आता काही हालचाली सुरू झाल्यात। सकाळी 10 वाजता काँग्रेस संसदीय दलाची बैठक पार पडणार आहे। सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल आणि त्यासाठी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार उपस्थित असतील। मोदी सरकारला दोन्ही सभागृहामध्ये कोंडीत पकडण्यासाठीची रणनीती या बैठकीत ठरणार आहे असं कळतंय। अधिवेशनात आता काय मुद्दे मांडले जातात हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट्स घेऊया। शिवाजी, काय नेमके महत्त्वाचे मुद्दे असू शकतात जे काँग्रेसकडून आज सभागृहात मांडले जातील सरकारला घेरण्यासाठी? सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची 10 वाजता बैठक पार पडणार आहे। संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये काँग्रेसचे सर्व खासदार उपस्थित असणार आहे। बैठकीमधील सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणून जर आपण पाहिलं तर 4 राज्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या दृष्टिकोनातून काँग्रेस या राज्यांच्या दृष्टिकोनातून मुद्दे संसदेमध्ये उपस्थित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। खास करून महाराष्ट्राच्या संदर्भात जर आपण पाहिलं असेल तर नुकत्याच अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महाराष्ट्राला काही मिळालं नाही अशा प्रकारच्या घोषणा या काँग्रेसच्या वतीने देताना पाहायला मिळाल्या। खास करून महाराष्ट्रातील खासदार या सगळ्या प्रकरणामध्ये आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जातनिहाय जनगणना असो, आदिवासींचा मुद्दा असो किंवा ओबीसींचे प्रश्न असो, या संदर्भात काँग्रेस प्रकर्षानं आपलं भाष्य करताना, आपले मुद्दे मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण काल देखील राहुल गांधी यांनी संसदेमध्ये बोलताना जातनिहाय जनगणना या संसदेत मी करूनच दाखवणार असं पुन्हा एकदा पुनरुच्चार केलेला आहे आणि आदिवासी आणि दलितांचे प्रश्न मी मांडतच राहील असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आदिवासी, दलित आणि ओबीसीच्या प्रश्नावरती काँग्रेस कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे भ्रष्टाचार असो, महागाई असो, बेरोजगारी असो, या मुद्द्यावरती देखील काँग्रेस आक्रमक होताना पाहायला मिळेल। मात्र आगामी काळामध्ये संसदेमध्ये काँग्रेसचे 4 राज्यांवरती निवडणुका असल्यामुळे या 4 राज्यातील खासदारांना ऍक्टिव्ह मोडवरती आणून त्याचबरोबर देशातील इतर खासदारांना देखील यांना सपोर्ट करण्यासंदर्भात मुद्दे मांडताना पाहायला मिळते। दुसरीकडे राहुल गांधी यांच्या विरोधात जर एखादा खासदार कोणी बोललं तर या संदर्भात काँग्रेसच्या खासदारांनी जे आहे ऍक्टिव्ह भूमिका घेण्याची सूचना देखील आजच्या बैठकीत दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली। हीच भूमिका प्रत्यक्ष सभागृहाचं कामकाज सुरू असताना जर खासदार घेताना दिसले तर बैठकीचे पडसाद नेमके कसे उमटतात हे आपल्या लक्षात येईल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।